आता एक मोठी बातमी पंढरपूरमधून समोर येते। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात भाविकाला मारहाण करण्यात आली आहे। सुरक्षा रक्षकाकडून भाविकाला रक्त येईपर्यंत मारहाण केली आहे। दर्शन रांगेतील पत्राशेड इथं मारहाण करण्यात आली। सुरक्षा रक्षकांचा ठेका एका खासगी कंपनीकडे। विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं बीव्हीजी कंपनीला सुरक्षा रक्षकांचा ठेका दिला असून कंपनी नियुक्त सुरक्षा रक्षकानं पत्राशेड इथं एका भाविकाला रक्त येईपर्यंत मारहाण केली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी यांच्याकडून। संतोष, पंढरपूरमध्ये भाविकाला रक्त येईपर्यंत मारहाण करण्यात आली, काय नेमकं प्रकरण? हो, सुरक्षा रक्षकांचा उद्धटपणा आरेरावी पुन्हा एकदा समोर आलेले आहे। सुरक्षा रक्षक नेहमीच यापूर्वी अशी घटना घडलेली आहे, आता पुन्हा आज घडलेली आहे। पत्राशेडमध्ये दर्शनागीतील पत्राशेड येथे सुरक्षा रक्षकाने एका भाविकाला रक्त येईपर्यंत मारहाण केलेली आहे। मंदिर समितीने एका खासगी कंपनीला याचा ठेका दिलेला आहे आणि त्या कंपनी नियुक्त सुरक्षा रक्षकाने आज मारहाण केल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत असून सुरक्षा रक्षकावर कडक कारवाई करून हा ठेका रद्द करावा अशी मागणी करण्यात आलेली आहे। एक गोष्ट तुम्ही आवर्जून सांगण्यात येतो, जेव्हा कंपनीला खासगी ठेका देण्यात येतो तेव्हा मंदिर समितीच्या वतीने किंवा प्रशासनाने सांगण्यात येते की भाविक भक्तांना तुम्ही माऊली माऊली म्हणून समजून सांगा, ना की आरेरावी करा। कुठल्याही प्रकारचा भाविक जर उद्धट वर्तन करत असेल, घुसखोरी करत असेल तर तिथं पोलीस असतात, पोलिसांचा संबंधित तुम्ही सूचना द्या, मात्र तुम्ही स्वतः कुठल्याही चुकीचं पाऊल उचलू नका असं सांगण्यात येत असतानाही आज मारहाण केल्यामुळे संबंधित सुरक्षा रक्षकाविरुद्ध कडक कारवाई करून हा ठेका रद्द करावा अशी मागणी होत आहे आणि आता मंदिर समिती याबाबत काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। निश्चित संतोष, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।